पेक्षा जास्त झाला. मी कुठलाच हेअर कलर किंवा तसे केस करून घेताय माझे ऑलरेडी तसे होते. आणि पौष्टिक म्हटलं की डोक्यात तेच येतं. पौष्टिक छान झालेलं आहे. किती छान फुललाय आपला ढोकळा. अर्धवट शिवलेलं आहे. हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर हा ना व्हिडिओ मी थोडा काल घेतला होता. हे जे दोन पक्षी बसलेले दिसत आहेत, तर हे असा आवाज काढत होते जणू काही आपण तोंडाने शिट्टी वाजवतो ना, सेम तसाच ते आवाज काढत होते. म्हटलं थोडंसं रेकॉर्ड करूयात आपण तुम्हाला ऐकवण्यासाठी, कारण मला तर माहिती नाही ते कुठले पक्षी आहे असं, पण सेम तसाच ते आवाज काढत होते. आणि जसाच मी कॅमेरा ऑन केला तर एकदाही त्यांनी तसा आवाज काढला नाही, शेवटी तर उडूनच गेले. आणि काल मी अजून एक हे काम केलं, म्हणजे ब्लाऊज सगळे शिवून झालेले होते, तर त्यांनाही ना मला दोऱ्या लावायच्या होत्या शोल्डर्सला. तर मी काय केलं, नवीन आणण्यापेक्षा जे ब्लाऊज मी आता सध्या घालत नाही आणि त्यांना दोऱ्या होत्या, तर त्याच कट करून मी ह्या सगळ्या ब्लाऊजला लावून घेतलं. आणि नशीब की सगळ्यांवर मॅच भेटल्यासुद्धा. 1-2 ब्लाऊज राहिलेले, तर त्यांच्यासाठी आता फक्त मला बाहेरून आणायला लागणार. इंडस व्हॅलीचा इंडस व्हॅली आता आम्हाला हिस्ट्रीमध्ये. हां, तर तो मी मागवला आहे. आता हा करून बघते. आणि मेडिकेटेड आहे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे डॉक्टर टेस्टेड आहे त्याच्यावर. आणि त्याच्यासोबत हा छान असा क्यूटचा ब्रश भेटलेला आहे लावायला. त्यानंतर शॅम्पू पण आहे ना आधी. हां, हेअर कलर झाल्यानंतर हा शॅम्पू दिलेला आहे. मला वाटतं तो कलर प्रोटेक्टिव्ह आहे म्हणून शॅम्पू करायला सांगितलं आहे त्यांनी. शॅम्पू दिलेला आहे तो मला 2-3दा पुरेल, खूप आहे त्याच्यात क्वांटिटी. त्यानंतर स्पा क्रीम, हेअर अल्टिमा स्पा, म्हणजे हे चालतं आहे आपलं काय म्हणतो आपण, कंडिशनर. तर हे आलेलं आहे. हँडग्लोज आलेले आहेत आणि हे पण आलेलं आहे मिक्स करायला. तर मला तर वर्थ इट वाटतं आहे. तो एवढा काही महाग पण नाही आहे, कारण मी छोटं पॅक मागवलं आहे, मला होईल तेवढं, त्यामुळे. आणि 30 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला. तर चला आता करते. आणि ही जेल ट्यूब आहे, तर ही या पावडरमध्ये आपल्याला मिक्स करायची. वास इतका छान येतोय, ऑरेंज ज्यूस वगैरे असतं त्या टाईप. आणि बऱ्याच दिवसांपासून मला हेअर कलरसुद्धा करायचा होता, पण डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे मी करत नव्हते. शेवटी आता मी चांगल्या हेअर कलरच्या शोधात होते, तर तो मला भेटला आहे आता मेडिकेटेड. आणि खूप छान आहे कलर हा खरंच. मला खूप एकदा कमेंट आली होती, एकदा म्हणजे एकाच ताईंचे मला खूप सारे कमेंट आलेले आहेत 4 ते 5 वेळेस की हेअर कलरचा ब्लॉग शेअर करा म्हणून. कारण मी लास्ट टाईम खूप दिवस झाले केलेला होता, आणि त्यानंतर 6 महिने झाले मी आत्ता केलेला नव्हता. 6 वाजेपर्यंत त्याला ठेवते आणि 6 वाजेला वॉश करेल. तोपर्यंत काहीतरी पेंडिंग कामं असतात ते करायला लागतात. आधीचं हे शर्ट घेतलं तेव्हा त्याला खूप मोठं होत होतं, तर मी त्याला शिलाई घातली होती. आता ते उसवायला लागतं आहे मला. असं तोपर्यंत कलरसुद्धा सुकेल. आणि संध्याकाळी हेअर वॉश केल्यानंतर स्वयंपाकाची वेळ झाली होती, थोडं लेटच झालं होतं, त्यामुळे मी रिझल्ट त्याचा शेअर नाही करू शकले आणि नंतर शूटही घेणं नाही झालं. पण या व्हिडिओत तुम्हाला दिसतीलच आता माझे केस. आणि मीडियम ब्राऊन ही शेड मी वापरली होती, खूप सुंदर कलर आलेला आहे. आणि इथून पुढे आता मी नेक्स्ट डेचं शूट लावते. तर खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे, ते तर रोजच असतं म्हणा आता. आणि हलका पाऊस सुरू आहे. सकाळची पूजा आवरली आहे. हे बघा, हळदीचं झाड परत पुन्हा खराब व्हायला लागलं. काय झालंय काय माहिती त्याला, अशी पानं होत आहे, त्याला बघायला लागणार आहे. आणि खरं तर माझ्या केसांचा जो ओरिजिनल शेड होता तो इतका सुंदर होता. मला आता एवढा पश्चाताप होतो की मी कलर करायला का सुरुवात केली. सुरुवातीला मी मेहंदी लावत होती, त्यानंतर कलर करायला लागले. कलर जास्त मी नाही केलेला. मी जेव्हापासून मी पार्लरचे क्लास सुरू केले होते तेव्हापासून 2-3दा कलर झालेला आहे माझ्या केसांवर फक्त.
पण सुरुवातीचा जो माझा रिअल कलर होता केसांचा तो इतका सुंदर होता. तसे केस आता मुली पैसे देऊन करून घेत आहेत. जसं की हायलाईट्स वगैरे करतात ना, त्या टाईप माझे हेअर होते. आणि तेव्हा ते मला असं वाटायचं की म्हाताऱ्या बायांसारखं दिसतं, एकदम असे भुरकट दिसायचे ते केस. थोडीशी फक्त त्यांची केअर केली असती तर ते खूप छान झाले असते. पण खूप सारे कलर, म्हणजे खूप सारे नाही पण 2-3दा कलर केल्यामुळे थोडासा शेड केसांचा माझ्या चेंज झाला त्या. आणि मी जर खूप दिवस नाही केलं तर माझे केस म्हणजे आधीसारखे होतात आणि तो कलर मला खूप आवडतो. पण एका ताईंची खूप दिवसापासून सारखी मला कमेंट येत होती की हेअर कलर ब्लॉग शेअर करा म्हणून. त्यासाठी मी चांगल्या कलरच्या शोधात होते आणि फायनली तो मला भेटला म्हणून आज शेअर केला. तर आज स्वयंपाकात मला ही करटुल्यांची भाजी बनवायची. करटुले म्हणतात इकडे, आमच्याकडे गटरले म्हटलं जातं. आणि ज्या दादांकडनं आम्ही विकत घेतलं ते काहीतरी वेगळंच नाव बोललं, ते आता मला आठवत पण नाही येते. पण नाव कुठलंही असतो, पण रानभाजी आहे आणि खूप पौष्टिक अशी भाजी असते ह्या सीझनमधली. आता मी पहिल्यांदा ती आणली ह्या वर्षी. बऱ्याच दिवसांपासून बाजारात दिसत होती पण आणली गेली नव्हती, तर आत्ता आणलेलं आहे. आणि आधीला अजिबात आवडत नाही. त्याला असं वाटतं हे असं दिसतंय म्हणजे कडवट लागेल करटुल्यांसारखं. आणि पौष्टिक म्हटलं की डोक्यात तेच येतं, पौष्टिक म्हणजे काहीतरी तुरट किंवा मग असं कडवट पदार्थ. पण त्याने ट्रायच नाही करून बघितलेली. पण असो तो नाहीच म्हणत होता सकाळी की मी ट्राय नाही करून बघणार, बनवूच नको. म्हणून मग त्याच्यासाठी आज वेगळं बनवलं मी. आज तो ही भाजी खाणार नव्हता म्हणून त्याच्यासाठी मेथीचे पराठे करून दिले त्याच्या टिफिनमध्ये. आणि आता हे आमच्यासाठी मी बनवते. आणि हो, बनवायला अतिशय सोपे पण चवीला एक नंबर लागते ही भाजी. आणि मग अशी माझ्या तोंडून करटुले निघाल्या. आधीला आपण काय म्हणतो ना, कारले असतात ना, कारले त्या टाईप ते वाटते की कारल्यांसारखी दिसते भाजी, म्हणजे चवीला पण तशीच लागत असेल. आणि तो अजिबात ट्राय करून बघत नाही. तर ही भाजी तर सगळ्यांनाच माहिती असेल, पण ज्यांनी कोणाला म्हणजे असं वाटत असेल की कडवट लागते वगैरे, तर तशी अजिबात लागत नाही. आधीसारखं वाटत असेल तर ट्राय करून बघा, खूप छान लागते. आणि औषधी गुणधर्मयुक्त असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षातून एकदाच येते, त्याचं सीझन असतं, तर नक्की आवर्जून सगळ्यांनी खा. इथे मी असे करटुले कट करून ठेवले. एकाचे 4 काप केलेले आहेत, 8 काप सॉरी. तर करटुले कट करून ठेवलेले आणि खूप मोठे मोठे मी कट केले, कारण खूप लेट झालेलं आहे आज स्वयंपाकाला. कांदा, लसूण, कोथिंबीर. आणि आज सकाळी ना आधीच्या टिफिनसाठी वेगळं बनवायला लागलं आणि आमचा स्वयंपाक वेगळा होतोय म्हणून जरा लेट झालं आहे. आणि मेथीचे जे काही पराठे केले होते तर आधीसाठी करताना मी एक एक्स्ट्राचं करून घेतलं होतं. तर नाश्त्यात तेच आम्ही दोघांनी अर्धं खाल्लं होतं फक्त तेल लावून. आणि ही भाजी आता इतकी सोपी बनवायला, पण मागच्या वर्षीसुद्धा मी ब्लॉग बनवलेला होता, पण तरीसुद्धा शेअर करते. भरपूर असा कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जिरं लसूण आता तेलात घातले, त्यानंतर कांदा घालायचा, आपले बेसिक मसाले हळद आणि लाल तिखट, आणि त्यात आपल्याला करटुले घालून छान असं परतवून घ्यायचं आहे. तर आव्हानचं झालं होतं की मी डबा घेऊन जाणार आहे सोबत, आणि टिफिन म्हटलं की थोडंसं आपल्याला एक्स्ट्राची भाजी द्यायला लागते. त्यातल्या ती भाजी अशी की बऱ्याच जणांना माहिती पण नसतं. 1-2दा मला विचारलं इकडे काही जणांनी केला, काय म्हणतात तसं. तर त्यामुळे म्हटलं थोडीशी एक्स्ट्राची घेऊन जा, म्हणजे त्यांना द्यायलाही बरं पडतं. तर सगळेच मी बनवायला घेतले होते. सगळे म्हणजे नेहमी आम्ही 1 पाव आणतो, पण ह्यावेळेस अर्धा किलो आणले होते. तर तेवढे सगळे मी बनवून घेतले होते. थोडी त्यांना टिफिनमध्ये एक्स्ट्रा द्यायची होती आणि घरी पण दोघांना झालं असतं. तर त्यामुळे मग मी सगळी भाजी बनवायला घेतली होती. आणि स्वयंपाक होईस्तोवर आव्हानचा प्लॅन बदललासुद्धा होता की मी घरीच थोडंफार खाऊन जातो, त्यामुळे ती शिल्लक राहिली होती संध्याकाळी. तर असो, इथे आपल्या आता तेलात जिरं लसूण घातलं होतं, कांदा छान परतून झालेला आहे, त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि कांदा होत होता आपला तोपर्यंत मी बाजूला कणिकसुद्धा मळून घेतली होती. आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे आता. आणि त्यात आता हे कट केलेले करटुले मी घालून व्यवस्थित परतून घेते. त्यानंतर थोडंसं मीठ घातलं होतं आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं त्यांना पूर्ण शिजेपर्यंत वाफवून घेतलं होतं. कारण त्यात पाणी वगैरे काही घालत नाही, असंच त्यांना सुकं बनवायला लागतं. आणि त्यांचं ठरलं की टिफिन न घेऊन जाता मला घरीच खाऊन जायचं आहे. तर थोडंसं निवांत झाले मी, रिलॅक्स झाले, निवांत नाही पण. आणि थोडंसं किचन कट्टा आधी क्लीन करून घेतला, कारण मी तशीच लागली होती. सकाळची भांडी वगैरे थोडीफार आवरली होती. थोडंसं ओलं होतं किचन ओटा, पण घाई असल्यामुळे मी तशीच स्वयंपाकाला लागले होते. तर इथे आपली भाजी तयार झालेली, भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. आणि आत्ताशी 9:30 होत होते आणि आहोंना खूप घाई झालेली होती. तर मग मी त्यांच्यासोबत जेवायला बसून घेतल्यानंतर दुपारी भूक वगैरे लागलं, तर काहीतरी बनवणं होतं म्हणून मी लवकर जेवून घेतलं होतं आज. आणि त्यानंतर म्हटलं एखादं ब्लाऊज कटिंग करून ठेवूयात, शिवायला झालं तर ठीक, कारण मला व्हिडिओसुद्धा एडिट करायचा होता. पण म्हटलं फक्त ॲटलिस्ट कटिंग करून ठेवतो, शिवायला मग हळूहळू होतो, ते जसा वेळ भेटतो तसं आपण शिवू शकतो अधूनमधून.
तर हे जे ब्लाऊज कट केलेले आहेत ना, तर हा कलर डार्क पिंक कलर ह्या याच्यात रेडच वाटतोय तो, पण तो रेड नाही आहे, एकदम डार्क असा पिंक कलर येतो. आणि परत याला पण तोच प्रॉब्लेम आला सेम. फुल स्लीव्ज मी याला शिवते आता. फुल स्लीव्ज म्हणजे 3/4 इथपर्यंत, काय म्हणतो आपण, एल्बोज पर्यंत. तर त्याला इथे कापड कमी पडलं, तर हे आधीच होतं रेडवालं शिल्लक थोडं थोडं, तर याच्यात मी बाही कटिंग केलेली आहे. आणि बाकी जे काही असतं कोठा वगैरे, तर त्याला ते असतं आधीच पुरलं आहे आणि थोडं एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं आहे. असं काही ना काही जुगाड करायला लागतो. घरचं शिवणारे असलं आपण तर करू शकतो असं काही. बाहेर जर दिलं शिवायला तर एवढी ॲडजस्टमेंट कोणी करत नाही, कारण त्यांच्याजवळ एकच ब्लाऊज नसतं, भरपूर अशी असतात. प्रत्येकाला जर एवढं करायला गेलं तर त्यांनाही म्हणून काही उपयोग नाही शक्य होते. मीच कितीतरी डोकं हे करून एवढं लांबून शोधून काढला होता, सापडत पण नव्हतं ते. आणि हा डार्क पिंक कलर असल्यामुळे काही वाटत नाही एवढं फारसं रेड कलर त्याच्यातून विजिबल होत नाही. कापड पण जरा जाड येते. आणि आधीचं बघा शाळेतून आल्यावर काय चाललंय, त्याला खायला काहीतरी करायचं आहे. आता काय करू ते सुचत नाही. काय करू आधी तुला खायला? आता मला फक्त खायला कर. ढोकळा कर, ढोकळा. ढोकळा करू, ठीक आहे. आधीला सकाळी टिफिनमध्ये मेथीचे पराठे दिले होते आणि आमच्यासाठी ते करटुल्यांची भाजी केली होती. तर त्याला आज भाजी चपाती नव्हती, फक्त ते सुके पराठेच खायचे होते. त्यासोबत त्याला चटणीसुद्धा दिलेली आवडत नाही, फक्त तेल लावून तेच दिलं होतं मी. त्यामुळे त्याला खूप भूक लागलेली आहे. आणि तसंही रोज तो आला स्कूलमधून की काहीतरी करायला लागतं. आणि हे बघा, हे ना ही रेवडी आहे. तर ही आम्ही आता मागे नाही काय, एक 8 दिवसांपेक्षा जास्त झालं असेल, मढीला गेलो होतो, तर तिकडे अशा भेटलं मला. म्हणजे इथे पण भेटतात तसं काही नाही, पण अशा मला कुठे दिसत नव्हते इकडे. ते नाही का लांबवाले असतात कडकवाल्या, तर त्याच मिळतात. ही इतकी सॉफ्ट आहे, दिसायला कडक दिसते, पण तोंडात टाकल्याबरोबर विरघळते. कारण मला वाटतं हे बेसन पिठात बनवलेले असते, पण खूप छान लागते खायला. तर खूप दिवस झाले खाल्लेलं नव्हतं, तर तिकडे मला जसं दिसलं तसं मी हे घेतलं होतं. आणि 8 दिवस गाडीतच होतं. आज सकाळी त्यांनी ते मला आणून दिलं. आणि आधीला आता खूप जास्त भूक लागलेली आहे. करटुल्यांची भाजी चपाती पण ते त्याला आवडत नाही, सकाळीच नाही म्हणत होता खायला, तर आता काय खाणार आहे. तर त्याच्यासाठी मला आता ढोकळा बनवायचा आहे. आणि एकट्यासाठी त्याच्यासाठी किंवा सकाळी आम्ही दोघं असतो तेव्हा मला जेव्हा ढोकळा बनवायचा असतो ना, तर एवढं मोठं मी ते माझ्याकडे इडली मेकर आहे, तर त्यात ढोकळ्यासाठी सेपरेट मला एक प्लेट भेटली. पण ते तेवढं खूप मोठं होतं, आम्हाला दोघा तिघांना पण मोठं होतं, याच्यात होतं आम्हाला. तर ही प्लेट काळी झालेली आतून बघा, ढोकळा बनवूनच काळी झालेली ती. आणि यात ठेवायचं कारण असं की यावर दुसरं काही भांडं म्हणजे ठेवायची गरज नाही. हे जे आप्पे पात्राचं वरचं झाकण असतं, हे लीड तर बरोबर बसतं त्यावर. मला ना आईने ढोकळ्यांचं प्रीमिक्स पण बनवून पाठवलं होतं, पण ते खूप जास्त होतं ह्या वेळेस, आणि पण ते खराब झालं, तर ते मी टाकून दिलं होतं. आता साधा बेसन पिठाचं जसं मी नेहमी बनवते तसं बनवते. एवढं असं बेसन पीठ घेतलंय, थोडंसं त्यात रवा ऍड करते, थोडंसं मीठ, हळद घातली मिठानंतर. आणि हे सिट्रिक ऍसिड किंवा लिंबू पावडर, लिंबू सत्व, जे काही म्हणत असाल ते. आणि सोडा घालते मी इनोऐवजी. आधी इनो घालत होते, आता सोडा घालते. हा आपला खाण्याचा साधा सोडा आहे. थोडंसं सोडा घालते आता. थोडंसं तेल.
आणि मी ना नेहमी असाच ढोकळा बनवते जो की पटकन होतो. माझ्याकडे प्रीमिक्स होतं. पहिल्यांदा जेव्हा आईने बनवून दिलं तेव्हा खूप छान होतं ते. नंतरून दुसऱ्यांदा दळून पाठवलं तेव्हा थोडं जाडसर होतं, तर त्याच्याने व्यवस्थित होत नव्हतं. म्हणून ते बरेच दिवस इकडे तिकडे ठेवलं जात होतं. मीडियम गॅस ठेवलेला आहे मी आणि 15 मिनटं आता त्याला शिजवून घेणार आहे. तोपर्यंत पुढची तयारी करून ठेवते. आणि तसं तर आधीला ढोकळा पूर्ण प्लेन आवडतो, त्याला वरनं तडका दिलेला अजिबात आवडत नाही. त्यात साखर घातलेली आवडत नाही, म्हणून आज मी साखर स्किप केली होती. पण तरी थोडासा तडका दिला होता मी. एक 10 मिनिटांपर्यंत आपला ढोकळा शिजून होतो. तोपर्यंत जेवढं शिवलं जाईल तेवढं मी आता ब्लाऊज कट केलेलं आहे. थोडंफार जोडून ठेवते आजच्या दिवशी आणि हळूहळू उद्या संध्याकाळपर्यंत मग त्याला कम्प्लीट करेन. ढोकळा छान झालेला आहे. आणि एक 10 ते 12 मिनिटात ढोकळा तर झालेला होता, पण त्याला प्लेटमधून निघण्यासाठी थोडं गार होऊ द्यायला लागतं. तर त्यामुळे एक 10-15 मिनटं आणखीन थांबली होती मी, 10 मिनटं. आणि फायनली आता इथे ढोकळा झालेला आहे. आपला तडकासुद्धा देऊन झालेला आहे. आणि असे 4 पीसमध्ये मी तो कट करत असते, कारण आधीला तो तसंच आवडतो, पिझ्झासारखं कट केलेला. आधीला असं कट केलेलं आवडतं. तुम्ही बघू शकता किती छान फुलला आहे आपला ढोकळा. आणि वातावरण तुम्हाला थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवते. आत्ताशी किती वाजलेत आधी? 4 वाजलेत. हे माझं काम चाललंय ब्लाऊजचं. असं नेक घेतलंय मी फ्रंटला. आता बहुतेक 2 ते 3 ब्लाऊज असंच म्हणजे अशाच पद्धतीने मी शिवलेत. आणि हे बघा बाहेरचं वातावरण, पाऊस सुरू आहे. चहा पण करायचं आहे, पण आहोंची वाट बघते मी, तोपर्यंत हे संपवते. आधीमधून थोडंसं घेतलं. आधीने का दिलं हे त्याला खूप आवडतं, म्हणजे ते अख्खं खाल्लं असतं त्याने. हे जो आपण तडका दिलेला असतो ना, तर ते त्याला आवडत नाही, म्हणून त्याने ते सगळं मला देऊन टाकलं. काय खात नाही कोथिंबीर ते सगळं. आणि आता खूप दमल्यासारखं वाटत होतं. म्हटलं थोडा आराम करावा, पण 4 वाजले होते. आता काय झोप होणार होती. फायनली आता किती वाजले आधी? 5. तर आता वाजलेत 5 आणि एका तासात म्हणजे 4 वाजेला आधीला खायला वगैरे करून दिलं आणि त्याच्यानंतर मी शिवायला बसले होते. तर एवढं असं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. अर्धवट शिवलेलं आहे. तर स्लीव्स तेवढं बाकी आता याला लावायला, अटॅच करायला, तर ते उद्या करते आता. आणि उद्या हे ब्लाऊज मग कंप्लीट होईल. फक्त स्लीव्ज लावायचे, फिटिंग करायची आणि हुक्स वगैरे लावायचे हातशिलाई करून. तर चला आता संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात करायला लागेल. सगळ्यात आधी खूप इतकी घाण झालेली खाली, मी तुम्हाला दाखवते. सगळं कातरण पडलेलं आहे. आधी झाडू मारते घरांना. आणि अजिबात म्हणजे चहा बंद केलेला होता बरं का, 2 दिवसापासून. आता घेतलेला नव्हता, पण सुरुवातीला मी अजिबात चहा घेत नव्हती. आणि आता काय होतंय काय माहिती, पण खूप चहा घ्यावं असं वाटतं सारखं. मला वाटतं वातावरणामुळे सुद्धा, कारण कंटिन्यू पाऊस सुरू आहे. आताही पाऊस थांबला होता. चहा करायचं होतं डोक्यात, आहोंची वाट बघत होती, पण ते अजूनही नाही आलेले. आता चाललंय थोडंसं करावं माझ्यासाठी नादीसाठी. आधी घरांना झाडू मारते, कारण 5-6 नंतर घरांना झाडू मारता नाही येणार. 6 नंतर तर आता पटकन झाडू मारते. आणि बेडवर सुद्धा तेवढाच पसारा आहे इकडे, जसं कट करून ठेवलेले ब्लाऊज वगैरे ते सगळं तसं. आणि ह्या पिना जर आता जागेवर नाही ठेवल्या तर एकही पिन सापडणार नाही, म्हणजे आधीच्या हाताला जर लागलं तर. या पिनांमुळे ना खास करून खूप छान फिनिशिंग येते ब्लाऊजला. किती पातळ साडी असू देत, कापड इकडचे तिकडचं जास्त हलत नाही. एवढीशी घाण झालेली. प्रेस केलं होतं मी आधी.
आणि हे बेडवर हे आधीचे कपडे वर दोरीवर लटकवले होते, त्याने बराच वेळ झाला इकडे आणि ते कॅमेऱ्यात सारखे दिसत होते. म्हटलं काढ तर काढून येथे फेकलेले आहेत असे घड्याळ घालते. आणि आज सकाळची भाजी शिल्लक होती करटुल्यांची, म्हणून थोडीशी साधी खिचडीच मला बनवायची होती. तर फारसं काही शूट घेणं नाही झालं नंतर संध्याकाळचं. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 9 आणि किचन आवरलेलं आहे. हे दोघं मिक्सर रिपेअरिंगसाठी दिलेले आहेत, खाली वाटते त्यांची जागा. तर आता 9 वाजलेत आणि माझं म्हणजे किचनमधलं सगळं आवरून झालेलं आहे. थोडं लेट झालेलं आहे आज, कारण म्हणजे स्वयंपाकाला थोडं लेट झालं, कारण आज शनिवार आहे, उद्याला रविवार सुट्टीचा दिवस असतो, जरा निवांत असतं. त्यामुळे रात्री पण सगळी कामं तशीच सुरू असतात. म्हणजे जेवण तर मी 7च्या आत करायचा आमचा प्रयत्न नेहमी असतो, पण होतं कधीतरी थोडंफार मागे पुढे. तर 7:30-8 वाजेपर्यंत जेवण झाली. आता 9 वाजलेत आणि सगळं आवरून झालेलं आहे. तर घरात तर भरपूर कामं असतात, पण घाई नसते कसली टिफिनची किंवा शाळेची वगैरे, असं बस वगैरे येईल असं काही नसतं, त्यामुळे निवांत असतं. तर असो, आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवर, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.